दिवस 29 ऑक्टोबर 2024. आज आर्णी केळापूर मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे उमेदवारीचा फॉर्म भरून एका युवकाची खऱ्या अर्थानं राजकीय वाटचाल सुरू होईल. नाव जितेंद्र शिवाजीराव मोघे. वडील माजी मंत्री तसेच गेली 20 ते 30 वर्ष आर्णी केळापूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलंय. ॲडव्होकेट माननीय शिवाजीराव मोघे साहेब यांच्या पावलावर पाऊल टाकत जितूभाऊ यांची सुरुवात म्हणता येईल. दिवसाची सुरुवात पूजेनं केली. आई आणि पत्नीनं त्यांचं औक्षण केलं आणि आपल्या सहकाऱ्यांसह जितूभाऊ पांढरकवड्यासाठी निघाले. सर्वप्रथम पांढरकवडा केळापूरची कुलदैवत आई जगदंबेच्या चरणी मस्तक ठेवून पुढील वाटचालीला यश मिळू दे अशी कामना केली. जगदंबेचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर राम मंदिरात जाऊन भगवान रामाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर माता जंगोदाईंचं दर्शन घेतलं. जगदंबेच्या मंदिरापासून बाईक रॅलीला सुरुवात झाली. पांढरकवडा आणि आजूबाजूच्या गावातून एका युवकाला पाठिंबा देण्यासाठी युवकांचा झुंड आला होता. रॅली मोठ्या जोशात पुढे जात होती. पांढरकवड्यातून मुख्य रस्त्यानं बाईक रॅली माऊली मंगल कार्यालय पुढे आली आणि जनसमुदाय काय असतो हे तिथे पाहायला मिळालं. जेवढी लोक आत सभागृहात बसली होती त्यापेक्षाही 3-4 पट पब्लिक बाहेर उभी होती. नेते मंडळी मंचावर बसले होते. एकामागून एक नेता आपले मत मांडत होते. शिवाजीराव मोघे साहेबांनंतर माननीय जितूभाऊ मोघे यांनी आपले मत व्यक्त केले. अर्ज दाखल करत आहे आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी, आपल्या सर्वांची साथ देण्यासाठी आपण हा कार्यक्रम घेत आहे. आज नामांकन दाखल करत असताना खऱ्या अर्थानं या माझे वडील या मतदारसंघामध्ये गेल्या 40 वर्षापासून मत व्यक्त करत असताना जेव्हा त्यांच्या वडिलांचा विषय आला तेव्हा जितूभाऊ भावनिक झाले. कदाचित माननीय शिवाजीराव मोघे यांच्या राजकीय कारकिर्दीत लोकांनी त्यांच्यावर केलेलं प्रेम, दिलेला पाठिंबा त्यांना आठवला असेल. फक्त राजकारण आणि राजकारण हेच होत राहिलेलं आहे आणि दुर्दैव असं आहे, फक्त राजकारण आणि राजकारण जेव्हा होत असतं आपल्याला केवळ मात्र हे 15 दिवसाचा 20 दिवसाचा वेळेत राजकारण करावं लागतं. पण ते राजकारणाच्या पलीकडे 2.5 वर्ष 5 वर्ष राजकारण होत असेल तर त्याचं नुकसान सामान्य जनतेत होतं. मी आपल्याला सांगू इच्छितो की या महाराष्ट्रामध्ये अनेक मोठे मोठे प्रोजेक्ट गुजरातला गेलेले आहे. अहो जर तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत किंवा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे तर तुमची जबाबदारी आहे या महाराष्ट्रामध्ये जे प्रोजेक्ट येतील त्याच्या माध्यमातून 1-1 लाख 20-25 हजार एवढा रोजगार निर्माण होत असेल तर ते प्रोजेक्ट गुजरातला जात असेल तर तुम्ही मुख्यमंत्री महाराष्ट्राचे कशाला? तुम्ही गुजरातचे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्ही भाकर खायची महाराष्ट्राची आणि चाकरी करायची गुजरातची. वाढत्या महागाईवर, बेरोजगारीवर, राजकारणावर, समाजकारणावर, शासनावर, प्रशासनावर, महिला भगिनींच्या प्रश्नांवर त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. तसेच आर्णी केळापूर मतदारसंघासाठी थोडक्यात संकल्प सुद्धा त्यांनी मांडला. सांगू इच्छितो की आम्ही हॉस्पिटलचं काम करत असताना अनेक वेळा अशा महिला येतात की ते प्रसूतीसाठी ऍडमिट असतात पण त्यांना ब्लड भेटत नाही, रक्त भेटत नाही आणि रक्ताशिवाय ऑपरेशन होत नाही, डिलिव्हरी होत नाही. त्या निमित्ताने आम्हाला जेव्हा हा प्रश्न आमच्या समोर आला तेव्हा खऱ्या अर्थानं लाडली बहीण जरी शासनाने चालू केली चांगली गोष्ट आहे, पण आम्हालाही कुठेतरी वाटलं की आमची लाडली बहीण आहे सुद्धा प्रसूतीची वेळ असते, सेन्सिटिव्ह टाईम असतो आणि त्यावेळेस आपण ते ब्लडची व्यवस्था केली पाहिजे. म्हणून या मतदारसंघात 2000 ब्लडचे डोनेशन बॅग जमा झाल्या. जर मी विधानसभेमध्ये आपल्या वतीने आपल्या सर्वांचा आशीर्वाद भेटला आणि बोलतो तर निश्चितपणे आपला एक प्रश्न मांडायचा आणि आपल्या त्यांच्या प्रत्येक वाक्यावर जनतेतून एकच नारा लावला जात होता.
जीतू भाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. असा हा नेता आपलं भाषण संपताच पुढे बसलेल्या जनसमुदायापुढे नतमस्तक झाला. त्याने अभिवादन केलं आणि जनसमुदाय त्याच्या पाठोपाठ सभागृहातून बाहेर पडला. फॉर्म भरण्यासाठी रॅली निघाली होती, पण रॅली नेमकी कोणत्या रस्त्याने चालली हे जितू भाऊंला न पाहता सांगणं अवघड होतं. कारण आज पांढरकवड्याच्या प्रत्येक रस्त्याला रॅलीचं रूप आलं होतं. नव्या दमाचा कणखर युवा जितेंद्र मोघेच आमदार हवा. जणू ही जनशक्ती हेच दाखवत होती की ही फॉर्म भरण्याची रॅली नसून विजयाची रॅली आहे. हा जनसमुदाय पाहण्याकरता लोक घराच्या बाहेर येऊन उभे राहत होते. जितू भाऊ प्रत्येकाला नमस्कार अभिवादन करत होते आणि अशाच पद्धतीनं रॅली तहसील कार्यालयापुढे आली. जितू भाऊंनी परत एकदा सर्व लोकांना अभिवादन केलं आणि ते कार्यालयात गेले. अशाच पद्धतीनं एका युवकाला आपल्या लोकांचा प्रचंड मोठा प्रतिसाद लाभला. जो नारा रॅलीच्या सुरुवातीला होता तोच नारा तहसील कार्यालयापुढे सुद्धा घुमत होता. जीतू भाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. पंजा निशान ध्यानात ठेवा जितेंद्र मोघेच आमदार हवा.